तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आदित्य पठारे ग्राफिक्स. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी रक्षाबंधनवरती एक सुंदर असे डिझाईन घेऊन आलो आहे, ज्याची PSD फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्या PSD फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ कृपया करून पूर्ण पाहावा आणि पासवर्डविषयी कोणीही कृपया कमेंट करू नये अशी मी विनंती करतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण सर्वात प्रथम एक असा कलर घेतला आहे, सॉलिड कलर तुम्ही पाहू शकता. तो सॉलिड कलर घेतला आहे. त्यानंतर आपण एक असं एलिमेंट ॲड केलेलं आहे. हे एलिमेंटची ऑपोजिट आपण 30 ठेवली आहे. याला आपण लॉक करून घेऊ. त्यानंतर आपण हे फ्लावरचे असे PNG ॲड केले आहे. त्या फ्लावर PNGला आपण कलर ओव्हरलाईन आणि ड्रॉप शेडो ॲड केला आहे. त्यानंतर आपण बहीण भावाची PNG ॲड केली आहे. गुगलवरून घेतली आहे ही PNG. त्या PNGला आपण शॅडो ॲडजस्ट केला आहे खाली, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण टेक्स्टिंग ॲड केली आहे, हे पाहू शकता तुम्ही. DG फॉन्टमध्ये टेक्स्टिंग ॲड केली आहे, पण DG शिवाय NS म्हणून फॉन्ट आहे. त्या फॉन्टला एक सुंदर टेक्स्चर दिले आपण. ते टेक्स्चर त्याला क्लिक केले. त्यानंतर आपण हे टेक्स्टिंगला इनर शॅडो आणि ड्रॉप शॅडो ॲड केला आहे, त्यामुळे टेक्स्टिंग अजून सुंदर दिसते. त्यानंतर आपण भाऊ बहिणीच्या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं टेक्स्टिंग ॲड केलं आहे. याचा फॉन्ट तुम्ही पाहू शकता, -21 आहे आणि हार्दिक शुभेच्छाचा -33 आहे. त्यानंतर आपण एक डायलॉग ॲड केलेला आहे, पाहू शकता. याला आपण श्रीदेव माला 4909 या नंबरचा फॉन्ट ठेवला आहे. त्यानंतर आपण त्याला थोडं क्रिएटिव्ह करण्यासाठी त्याच्याखाली असे शेप्स ॲड केले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याने थोडीशी क्रिएटिव्हिटी वाटते. त्यानंतर आपण एक राखी दाखवली आहे, कारण की रक्षाबंधन आहे, त्यामुळे थोडी अशी एक राखीचं म्हणजे वरती अनुस्वार दिला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण खाली एक असं पेपर टेक्स्चरमध्ये ॲड केलं आहे, त्याला टेक्स्चर वगैरे मारून क्लिक केलेलं आहे सर्व. त्याचा आपण व्हायब्रन्स जरा ॲडजस्ट केलेला आहे, लो केला आहे. त्यानंतर आपण फोटो ॲड केला आहे. फोटोला इफेक्ट वगैरे मारला आहे, त्यामुळे असा फोटो चांगला दिसतो आहे. तुम्ही पण फोटो ॲड करताना असा इफेक्ट वगैरे मारत जावं कॅमेरावर. त्यानंतर आपण टेक्स्ट ॲड केलेला आहे. टेक्स्ट पाहू शकतो तुम्ही, -16 हा फॉन्ट वापरला आहे. त्यानंतर आपण आपली इन्स्टा ID टाकली आहे. त्यानंतर आपण आपला लोगो टाकला आहे. आपण आपले 2 लोगो असे ॲड केले आहेत, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर सर्व आपण स्मार्ट ऑब्जेक्ट केले आहे सिलेक्ट करून. त्याला आपण कॅमेरावर फिल्टर, ब्राईटनेस आणि व्हायब्रन्स ॲडजस्ट केला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली अशी काही डिझाईन तयार झालेली आहे. कशी झाली हे डिझाईन तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.